चतुर्थः पाठः अमूल्यं कमलं। मौल्यवान कमळ। आसीत् सुदासः नाम कश्चित् उद्यानपालः। तस्य तडागे कदाचित् सति अपि शिशिरऋतौ एकं पद्मं व्यकसत्, व्योम्नि इव बालसूर्यबिम्बम्। सः अचिन्तयत्, अहो महिमा परमात्मनः, यत् एतादृशे काले अतिशीते विभूषितः मे तडागः एतस्य सरसीजस्य विकासेन। एतत् सरसीजं विक्रीय अहं विपुलं धनं प्राप्नुयाम् इति। भाषांतर. सुदास नावाचा एक माळी होता. एकदा हिवाळा असतानाही त्याच्या तळ्यात कमळ उमलले, जसे आकाशात सूर्य उगवावा. त्याने विचार केला, अरे, ही तर देवाचीच कृपा की अशा थंड वातावरणात माझे तळे या उमलत्या कमळाने सुशोभित झाले आहे. हे कमळ विकून मी खूप पैसे कमवीन किंवा प्राप्त करेन. एवं संचिन्त्य सः तद्विक्रेतुं राजसद्मनः पुरतः स्थितः। अत्रान्तरे तेन एव अध्वना कश्चित् श्रीमान् सार्थवाहः समायातः। सः अवदत्, भद्र, भगवान् सुगतः सम्प्रति एतस्मिन् नगरे वसति। महात्मनः तस्य पूजार्थम् इदं कमलम् अभ्यर्थये, तत् कियता मूल्येन ददासि? उद्यानपालः अब्रवीत्, एकेन सुवर्णनाणकेन। भाषांतर. हा विचार करून तो राजवाड्याच्या समोर ते विकण्यासाठी उभा राहिला. काही वेळानंतर कुणी एक श्रीमंत व्यापारी त्या रस्त्याने जात होता. तो म्हणाला, अरे मित्रा, भगवान सुगत सध्या या शहरात राहत आहेत. मी हे कमळ त्या सन्मानित व्यक्तीला अर्पण करू इच्छितो. तू हे किती पैशाला विकशील? तो माळी म्हणाला, एका सोन्याच्या नाण्याला. अथ सः सार्थवाहः यावत् तत् कमलं क्रेतुम् इच्छति तावत् एव अपरः धनवान् श्रेष्ठी अपि सुगतदर्शनार्थं गच्छन् तत्र समुपस्थितः। नीरजमूल्यं पृच्छन्तं तं श्रेष्ठिनम् उद्यानपालः अब्रूत, एषः महाभागः एकं सुवर्णनाणकम् एतस्य अर्थे दातुमिच्छति। भाषांतर. तो व्यापारी ते कमळ विकत घेणार एवढ्यात दुसरा एक श्रीमंत व्यापारी त्या रस्त्याने जो सुगतांना भेटायला जात होता तो तेथे आला. जसे त्या व्यापाऱ्याने कमळाच्या किमतीबद्दल विचारले, तो माळी म्हणाला, हे महाशय, मला या फुलासाठी एक सोन्याचे नाणे द्यायला तयार आहेत. श्रेष्ठी अवदत्, अहं 10 सुवर्णनाणकानि यच्छामि। सार्थवाहः अभणत्, अहं 100 सुवर्णनाणकानि प्रयच्छामि। तयोः विवादं श्रुत्वा सुदासः व्यमृशत्, यस्य कृते एतौ कमलम् एतत् क्रेतुम् इच्छतः नूनं सः सुगतः एव अधिकतमं मूल्यं मह्यं दद्यात् इति। अतः सः उद्यानपालः तौ अभाषत, न एतद्भोः विक्रेतुम् इच्छामि इति। भाषांतर. तो व्यापारी म्हणाला, मी तुला 10 सुवर्ण मुद्रा देईन. तेव्हा दुसरा व्यापारी म्हणाला, मी 100 सुवर्ण मुद्रा देईन. त्या दोघांचे भांडण ऐकून सुदासाने विचार केला, हे दोघे ज्या कोणासाठी हे कमळ घेत आहेत तो सुगत मला यापेक्षाही जास्त किंमत देईल. म्हणून तो माळी त्या दोघांना म्हणाला, आता मला हे विकायचे नाही. या उतार्यातील त्वांत अव्यये श्रुत्वा लबंत अव्यये विक्रीय संचित्य तुमंत अव्यये विक्रेतुम क्रेतुम क्रियापदानि लंगलकारः आसीत् अचिन्तयत् अब्रवीत् अगदत् अभनत् अभाषत अवदत्
लिंगलकार दद्यात् प्राप्नुयाम्। अथ प्राप्तः सुदासः तद् उद्यानं यत्र भगवतः सुगतस्य निवासः। तत्र वटवृक्षस्य अधस्तात् एकस्मिन् अश्मखण्डे समुपविष्टः आसीत् सः महात्मा। अनल्पेन धाम्ना राजते स्म तस्य भगवतः वदनं। तत् आलोकयतः सुदासस्य चित्ते भक्तिरसार्णवः उदतिष्ठत्। सः हस्तस्थं नीरजं भगवतः सुगतस्य चरणयोः अर्घ्यं कृत्वा नमो भगवते इति वदन् सविनयं प्राणमत्। भाषांतर. नंतर सुदास सुगताच्या निवासस्थानी पोहोचला. तो आदरणीय मनुष्य तेथे होता. एका वडाच्या झाडाखाली दगडावर बसलेला त्याचा चेहरा बुद्धिमत्तेच्या तेजाने झळाळत होता. जसे सुदासने त्याला पाहिले त्याचे मन भक्तिभावाने भरून आले. त्याने ते कमळ आदरणीय अशा सुगताच्या पायावर अर्पण केले आणि आदरणीय व्यक्तीला माझा प्रणाम असे बोलून तो नम्रतेनं त्यांच्या पुढे झुकला. तं प्रसादवर्षिभ्यां लोचनाभ्यां निरूपयन् स्मयमानमुखपद्मः भगवान् अभाषत वत्स किमिच्छसि इति। एवम् उक्तवती सुगते निरिच्छः सुदासः प्रत्यवदत् भगवन् किम् अन्यत् केवलं भगवतः चरणकमलस्पर्शेन आत्मा मे कृतार्थतां लभताम् इति। भाषांतर. डोळ्यातून प्रसन्नतेचा वर्षाव करीत त्याच्याकडे पाहत तो कमलमुखी हसणाऱ्या चेहऱ्याचा आदरणीय व्यक्ती म्हणाला, वत्सा, तुला काय हवे आहे? जसे सुगताने हा प्रश्न सुदासाला विचारला तो सगळ्या इच्छांपासून मुक्त झाला होता. तो म्हणाला, देवा, आता अजून काय पाहिजे? माझा आत्मा फक्त तुमच्या कमळासारख्या चरणांवर लीन होऊ देत. एवं वादिनं सुदासं तथास्तु इति अब्रवीत् भगवान् सुगतः। अहो प्रभावः सुगतस्य यत् तस्य दर्शनमात्रेण एव कमलार्थं बहुमूल्यम् अपेक्षमाणः सुदासः तद्विस्मृत्य सुगतचरणाभ्यां तत् कमलं समर्पितवान्। एषः सुगतः एव ननु भगवान् गौतमबुद्धः। भाषांतर. भगवान सुगत सुदासाला म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होवो. असा होता सुगतांचा प्रभाव. फक्त ज्यांच्या दर्शनाने सुदास, जो कमळासाठी जास्त किमतीची अपेक्षा करीत होता, तो सर्व जगही विसरला व त्याने कमळ त्यांच्या चरणांवर अर्पण केले. हा सुगत दुसरा कोणी नसून आदरणीय गौतम बुद्ध. चतुर्थः पाठः शब्दार्थाः अध्वना मार्गावर अब्रवीत अब्रुत अगदत अभणत अभाषत म्हणाला. अभ्यर्थये मी विनंती करतो. कश्चित उद्यानपालः कुणी एक माळी तडागे तळ्यात दद्यात देऊ शकतो. नीरजम कमळ नूनम खरोखर परमात्मनः सर्वोच्च स्वामीचा पुरतः पुढे समोर प्राप्नुयाम मी मिळवेन बालसूर्यबिंबम उगवता सूर्य महिमा मोठेपणा मय्यम मला राजसद्मन शाही राजवाडा विक्रीय विकले असता विक्रेतुम विकणे विभूषितः सुशोभित व्यकसत उमललेले फुललेले व्यमृशत विचार व्योमनी आकाशात शिरीष ऋतुः हिवाळा संचित्य विचार करीत संप्रती सध्या सार्थवाह श्रेष्ठी व्यापारी अधस्तात खाली अर्घ्यम अर्पण देऊ करणे आर्णवः
समुद्र, अश्मखंडे, दगडाच्या भागावर, अलोकयतः पाहून, उद्यानम बाग, कृतार्थताम समाधानी, धामना तेजाने, निरीच्छः इच्छाहीन निरीच्छ, निरुपयन पाहून, निवासः निवासस्थान, प्रत्यवदत उत्तर दिले, प्रसादवर्षी अनुग्रह करणे, प्राणमत नतमस्तक होणे, मुखपद्मः कमळाप्रमाणे असलेला चेहरा, राजते स्म चमकले, समुपविष्ट बसलेले, सविनयम नम्रपणे, स्मयमान हसून. भाषाभ्यासः. प्रथमः प्रश्नः. पूर्णवाक्येन उत्तरं लिखत. अ. सुदासः कः आसीत्? उत्तरं. सुदासः उद्यानपालः आसीत्. आ. पद्मं कदा व्यकसत्? उत्तरं. शिशिरऋतौ पद्मं व्यकसत्. इ. पद्मं कीदृशम्? उत्तरं. व्योम्नि बालसूर्यबिम्बम् इव पद्मम्. इ. पद्मं विक्रेतुं सुदासः कुत्र स्थितः? उत्तरं. पद्मं विक्रेतुं सुदासः राजसद्मनः पुरतः स्थितः. उ. श्रेष्ठी कमलार्थं कियत् मूल्यं दातुम् इच्छति? उत्तरं. श्रेष्ठी कमलार्थं 10 रूप्यकाणि दातुम् इच्छति. उ. महात्मा कुत्र उपविष्टः आसीत्? उत्तरं. महात्मा वटवृक्षस्य अधस्तात् एकस्मिन् अश्मखण्डे उपविष्टः आसीत्. द्वितीयः प्रश्नः. माध्यमभाषया उत्तरत. अ. सुदासः किमर्थं कमलं विक्रेतुं न इच्छति? उत्तरं. सुदास माळी हिवाळ्यामध्ये कमळ फुलल्यामुळे आनंदित झाला. त्याला वाटले, आता हे विकून मला चांगली किंमत मिळेल. जेव्हा तो राजवाड्यासमोर ते कमळ घेऊन थांबला, तेव्हा 2 श्रीमंत माणसे ते विकत घेऊ इच्छित होते. दोघेही जण दुसऱ्यापेक्षा अधिक किंमत त्या कमळासाठी द्यायला तयार होते. त्या दोघांच्या संभाषणावरून सुदासाला हे समजले की ते कमळ त्यांना कोणा सुगताला देण्यासाठी हवे होते. सुदासाला सुगत हे गौतम बुद्ध आहेत हे माहीत नव्हते. त्यामुळे त्याला वाटले की त्या सुगतालाच कमळ विकले तर मला जास्त किंमत मिळेल, म्हणून सुदासाला ते कमळ विकायचे नव्हते. आ. सुदासः सुगतचरणाभ्यां कमलं किमर्थं समर्पितवान्? उत्तरं. कमळाची जास्त किंमत मिळेल या आशेने सुदास सुगताला भेटण्यासाठी गेला. सुगत म्हणजे भगवान बुद्ध बागेत वडाच्या झाडाखाली दगडावर बसलेले होते. नुसते त्यांच्याकडे बघूनच सुदासाचे हृदय भक्तीने भरून गेले आणि तो सुगतांना समर्पित झाला. त्याच्या मनात भक्तिभाव निर्माण होऊन त्याने ते कमळ सुगतांच्या चरणावर अर्पण केले. तो निरीच्छ बनला व त्याच्या मनातील कमळाच्या बदल्यात जास्त पैसे मिळवण्याची भावना नष्ट होऊन गेली. तृतीयः प्रश्नः. कः कं वदति? अ. भद्र भगवान् सुगतः सम्प्रति एतस्मिन् नगरे वसति. उत्तरं. सार्थवाहः सुदासं वदति. आ. अहं 10 सुवर्णनाणकानि यच्छामि. उत्तरं. श्रेष्ठी सुदासं वदति. इ. एषः महाभागः एकं सुवर्णनाणकम् एतस्यार्थे दातुम् इच्छति. उत्तरं. सुदासः श्रेष्ठिनं वदति. इ. वत्स किमिच्छसि? उत्तरं. भगवान् सुगतः सुदासं वदति. उ. नमो भगवते. उत्तरं. सुदासः
भगवन्तं सुगतं वदति। चतुर्थः प्रश्नः प्रश्ननिर्माणं कुरुत। अ सुगत एव अधिकतमं मूल्यं मह्यं दद्यात्। प्रश्नः सुगतः एव अधिकतमं मूल्यं कस्मै दद्यात्? आ भगवतः वदनं धाम्ना राजते स्म। प्रश्नः भगवतः वदनं केन राजते स्म? पंचमः प्रश्नः सन्धिविग्रहं कुरुत। अ कश्चिदुद्यानपालः। विग्रहः कश्चित् अधिक उद्यानपालः। आ चरणयोरर्घ्यम्। विग्रहः चरणयोः अधिक अर्घ्यम्। इ सोवदत्। विग्रहः सः अधिक अवदत्। ई इत्यब्रवीत्। विग्रहः इति अधिक अब्रवीत्। षष्ठः प्रश्नः समानार्थकशब्दान् लिखत। तडागः कासारः नीरजं कमलं सार्थवाहः श्रेष्ठी अर्णवः समुद्रः धनवान् श्रीमान्। सप्तमः प्रश्नः विरुद्धार्थकशब्दान् लिखत। विपुलं अल्पं बहुमूल्यं अल्पमूल्यं क्रेतुं विक्रेतुम्। अष्टमः प्रश्नः मेलनं कुरुत। विशेषणगणः विपुलं श्रीमान् अनल्पेन निरिच्छः धनवान् अधिकतमं प्रसादवर्षिभ्यां हस्तस्थं। विशेष्यगणः श्रेष्ठी धाम्ना लोचनाभ्यां सार्थवाहः धनं सुदासः नीरजं मूल्यम्। उत्तराणि विपुलं धनं श्रीमान् सार्थवाहः अनल्पेन धाम्ना निरिच्छः सुदासः धनवान् श्रेष्ठी अधिकतमं मूल्यं प्रसादवर्षिभ्यां लोचनाभ्यां हस्तस्थं नीरजम्। नवमः प्रश्नः अमरकोशात् शब्दं प्रयुज्य वाक्यं पुनर्लिखत। अ नूनं सः सुगतः एव अधिकतमं मूल्यं दद्यात्। उत्तरं नूनं सः बुद्धः एव अधिकतमं मूल्यं दद्यात्। आ तडागे शिशिर ऋतौ एकं पद्मं व्यकसत्। उत्तरं तडागे शिशिर ऋतौ एकं कमलं व्यकसत्। इ विपुलं धनं प्राप्नुयाम्। उत्तरं विपुलं द्रव्यं प्राप्नुयाम्। दशमः प्रश्नः सूचनानुसारं कृतीः कुरुत। अ तयोः विवादं श्रुत्वा सुदासः व्यमृशत्। पूर्वकालवाचक त्वान्त अव्ययं निष्कासयत। उत्तरं सुदासः तयोः विवादम् अशृणोत् व्यमृशत् च। आ त्वं किम् इच्छसि? त्वम् इत्यस्य स्थाने भवान् इति योजयत। उत्तरं भवान् किम् इच्छति? इ मे आत्मा कृतार्थतां लभताम्। लङ्लकारे वाक्यं परिवर्तयत। उत्तरं मे आत्मा कृतार्थताम् अलभत। इ शिशिर ऋतौ पद्मं व्यकसत्। बहुवचने लिखत। उत्तरं शिशिर ऋतौ पद्मानि व्यकसन्। उ सुदासः सुगतचरणाभ्यां कमलं समर्पितवान्। वाच्यपरिवर्तनं कुरुत। उत्तरं सुदासेन सुगतचरणाभ्यां कमलं समर्पितम्। उ अहं विपुलं धनं प्राप्नुयाम्। लकारं लिखत। उत्तरं प्राप्नुयाम्